उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या फाट्यावरती हे ओमराजे निंबाळकरांनी मारलं आहे. आता आपण ह्या गोष्टी समजून घेताना मित्रांनो, तुम्हाला गोष्टी ह्या समजून घेतल्या पाहिजेत. ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब यांनी 40 लोकांना आणि 12 खासदारांना घेऊन ते बाहेर आले, त्यावेळेस त्यातील बहुतांश लोक एक वाक्य बोलायचे की आम्ही विकासाकरता किंवा आम्हाला बाळासाहेबाची सेना वाचवायची होती म्हणून आम्ही बाहेर पडलो, पण आम्ही उद्धव ठाकरेविषयी आणि मातोश्रीविषयी काहीही बोलणार नाही. आमच्यासाठी ते आदरणीय आहेत. त्यापुढे जाऊन राज ठाकरेला ज्यावेळेस प्रकाश महाजनांनी सोडलं त्यावेळेस पण तेच बोलले, माझ्याकरता माझे पांडुरंग हे राज ठाकरे आहेत आणि त्यांच्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही. पण हे सगळे लोक आज त्यांच्याविषयी त्यांच्या विरोधामध्ये बोलतात. आता ओमराजेसुद्धा येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला ते उत्तरं नक्कीच देतील. ज्यावेळेस धाराशिवमध्ये यांची सभा होती उद्धव ठाकरे आणि राऊतांची, त्यावेळी त्यांच्यावर जे काय आरोप झाले, म्हणजे जोपर्यंत हे त्यांच्यासोबत होते तोपर्यंत चांगले होते, निष्ठावंत होते, गद्दार नव्हते, आणि त्यांनी ज्यावेळेस यांची साथ सोडली त्यावेळेस हे गद्दार झाले. ह्या अशा लोकांना ओमराजेंनी अक्षरशः फाट्यावरती मारलेला आहे. मित्रांनो नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. आपल्याला आज या विषयावरती बोलायचं आहे. तत्पूर्वी सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष ह्या जर गोष्टी बोलल्या, उद्धव ठाकरेविषयी आपण काल व्हिडिओ केला होता की ते लोकांना का भेटत नाहीत, सभा का घेत नाहीत, ते जनसंपर्क का ठेवत नाहीत, कारण त्यांना एक भीती आहे, जर मी हे सगळं काही केलं तर माझी किंमत ही शून्य होईल. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाची किंमत पूर्णपणे शून्य करून घेतलेली आहे. आता उद्धव ठाकरेंचे जे ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी ओमराजे करू शकत नाहीत. ओमराजे ही लोकांमधला लोकनेता आहे आणि ओमराजेंनी बोलता बोलता बोलले होते काल की एकनाथ शिंदे साहेब हे 24 तास लोकांसाठी समर्पित असतात, लोकांच्या कामासाठी, कल्याणासाठी ते लोकांमध्ये असतात. याचा उघड अर्थ असा होतो, एकनाथ शिंदे साहेब करतात ते उद्धव ठाकरे करू शकत नाहीत, आणि उद्धव ठाकरे ते करतात ते एकनाथ शिंदे करू शकत नाहीत. कारण उद्धव ठाकरेसारखं करायचं बघितलं तर चांगला चुंगला पक्ष कधी भेटायला लागल हे सांगता येत नाही. पण एकनाथ शिंदेंनी काही नसताना हे जे काही शून्यातून जे उभा केलं आहे, हे वैचारिक चळवळ त्यांनी जिवंत ठेवलेली आहे. मित्रांनो तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. तुम्ही या लोकांच्या 4 थापांना बळी पडू नका. निष्ठा, घराणं, नाव ह्या सगळ्या गोष्टी ह्या घराण्यावरून येत नसतात. तो वसा पेलला पाहिजे. हा वसा, वैचारिक वसा हा शिंदेंनी पेललेला आहे आणि ते आपल्या कामातून दाखवतात. तो खरा शिवसैनिक आहे. शिवसेना ही एक चळवळ आहे मित्रांनो. शिवसेना हा फक्त पक्ष नाही, शिवसेना एक अस्मिता आहे, शिवसेना एक चळवळ आहे. ही चळवळ लोकांच्या मनामध्ये शिंदेसाहेबांनी जिवंत ठेवली. आणि खरा एक शिवसैनिक काय असतो, ह्या शिवसैनिक कसा कार्य करतो हे त्यांनी स्वतः आचरणामध्ये आणून हे दाखवलेलं आहे. त्यामुळं ओमराजेसारखे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, अनेक खासदार हे शिंदेंना जवळ करत आहेत. कारण हेच आहे. आणि ओमराजे निंबाळकरांनी त्यांचे पूर्ण मी बाईट्स बघितले, व्हिडिओ बघितले, त्यांच्या चेहऱ्यावरती 1% गिल्ट नाही, 1% पश्चाताप नाही. कारण त्यांनी निर्णय घेतला आहे, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा होता त्या मतदारासाठी. निष्ठा किंवा एकनिष्ठ राहुल मातोश्रीसोबत मतदारसंघाला काय भेटणार आहे, त्या मतदारांना काय भेटणार आहे? जर आपल्या मतदारसंघातील विकासच होत नसेल तर त्या पदाला, त्या पक्षाला, त्या नेत्याला घेऊन का चाटायचं आहे का? ओमराजे हे नेहमी लोकांमध्ये, लोकांसाठी राहणारे, जगणारे एक नेता आहे, खासदार आहेत. ते एनी टाईम लोकांसाठी असतात. पण फक्त लोकांसाठी असून उपयोग नाही, त्यांना आता लोकांसाठी काम करावं वाटतं. त्यासाठी तो माणूस 4 पावलं पुढे आला. त्यामुळे त्यांना आपण एक साथ दिली पाहिजे की ज्या कारणामुळं ओमराजे बाहेर पडले, हे कारणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.
जे बुडत्या जहाजामध्ये सवार होण्यामध्ये कुठलाही शहाणपणा नाही मित्रांनो, कुठलीही निष्ठा नाही. शेवटी ते जहाजही बुडतंय आणि त्यात जी बसलेत तेही बुडतात. त्यामुळं ओमराजेंनी जो काही निर्णय घेतला, छान निर्णय, आणि इकडं आल्या आल्या लगेच त्यांनी कामाला 10 पटीनं जास्त प्रमाणामध्ये सुरुवात केलेली आहे. लोकांच्या बदल्या असतील, अधिकाऱ्यांची कुठली कामं असतील, लोकांची कामं असतील, हे कामं त्यांनी लागलीच सुरुवात केली. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट, सध्या हे सगळे धाराशिवमध्ये आले, त्यांना निशाणा केला, त्याच्यावरती आरोप अनेक केले, पण त्यावरती एकही वाक्य त्यांनी बोललं नाही. त्यांनी फक्त एकच डायलॉग आणला आहे. डायलॉग एकनाथ शिंदे आजही मारतात, तोच डायलॉग इकडे त्यांनी कॉपी पेस्ट केला आहे. लोकांच्या टीकेनं उत्तर द्यायचं नसतं, लोकांना आपल्या कामातून उत्तर द्यायचं असतं. आपण कामातून लोकांना दाखवायचं आहे. तो चान्ससुद्धा उद्धव साहेबाला आला होता, ते मुख्यमंत्री झाले होते, पण त्याने जर फायदा न घेता, त्यांनी कामातून न दाखवता आपला निर्णय जो घेतला आहे तो निर्णय चांगला होता, योग्य होता, हे कामातून त्यांनी दाखवून द्यायला हवं होतं. पण त्यांनी कामातून ते करून दाखवलं नाही. त्यांनी फक्त द्वेष दाखवला, याला अटक कर, त्याला अटक कर, त्याला नोटीस पाठव, ते मोड, ते तोड, त्यांनी फक्त हे करून दाखवलं. त्यांनी कामातून उत्तर दिलं नाही. पण एकनाथ शिंदेसाहेब आणि ओमराजे हे जे आहेत, हे ह्या सगळ्या टीकेला उत्तर हे कामातून देतात. सुरुवातीला एकनाथ शिंदेसाहेबांसुद्धा लोकांनी गद्दार म्हणून हिणवलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची थोतू केली होती. पण तेच लोक शिंदेसाहेबांचं काम बघून त्यांचे पूर्णपणे फॅन झालेले आहेत. धाराशिवसुद्धा एक दिवस ओमराजेंचे 100% फॅन होतील आणि ते त्यांना सांगतील, तुम्ही जो निर्णय त्यावेळेस घेतला तो निर्णय तुम्ही योग्य घेतला. आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील, ह्या गोष्टीला काही उत्तर न देता ओमराजेंनी डायरेक्ट ह्या सगळ्या थापाखोर लोकांच्या थोबाडीत मारले म्हणा, किंवा यांच्या भिकेला हाक न घालता फाट्यावरती मारले. यांना वाटलं होतं की 7 खासदारांचे सह्या आहेत ते तयार आहेत, पण ओमराजे सध्या तळ्यात आणि मळ्यात आहेत. ओमराजे जाणार नाहीत. आणि ओमराजे 2 दिवस लेट गेल्यामुळं यांना एक आशा होती की काही झालं तरी आपण ओमराजेला परत आपल्याकडे खेचून आणू आणि ह्यांचा बंड हाणून पाडू. पण यांच्या ह्या स्वप्नालासुद्धा सुरंग लागला आणि यांनासुद्धा त्या ठिकाणी फाट्यावरती मारलं. आणि एकूणच आता पहिलेपेक्षा जास्त स्पीडनं हे ओमराजे काम करतील असा विश्वास लोकांना वाटतो आहे. कारण लगेच उद्धव ठाकरे गेल्या धाराशिवमध्ये जनता दरबार हे साहेबांनी भरवलं होतं आणि त्यातूनच डायरेक्टली स्पॉटलाच संबंधित लोकांना कॉल करून प्रश्न सॉल्व करायचे कामं त्या ठिकाणी ऑन द स्पॉट सुरू होते. आणि अजून हे कामं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुरू राहतील. आणि ते ज्या 6 लोकांनी जो बंड आता केला आहे, या 6 लोकांचा बंड खरा होता, योग्य होता, हे 6ही लोक आपल्या कामातून करून दाखवतील. पोट हे निष्ठेवर चालत नसतं, मतदारसंघ हा निष्ठेवर चालत नसतो. मतदारसंघामध्ये कामच दाखवावं लागतं, नंतर तुम्हाला निवडणुकीत थांबता येतं. हे इतिहास आहे. तुमचं एकूणच यावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.